नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 7 मधील श्लोक 11 ते 15 पाहणार आहोत. श्लोक 11 पाहूयात. बलम बलवतां चाहम कामराग विवर्जितम धर्मा विरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. आता बलवतां म्हणजे बलवानांचे. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, मी बलवानांचे बळ आहे. जे काम तसेच आसक्तीरहित असते, धर्मतत्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे. म्हणजे बलवान मनुष्याने आपल्या बळाचा उपयोग वैयक्तिक आक्रमणासाठी न करता दुर्बलांच्या संरक्षणार्थ केला पाहिजे. त्याचप्रमाणे धर्मतत्वानुसार कामजीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी आहे. त्यानंतर आपल्या संततीला कृष्ण भावना भावित करणे ही माता पित्यांची जबाबदारी आहे. आता श्लोक 12 पाहूया. ये चैव सात्विका भावा राजसास्तात्मसाश्च ये मत्त एवेति तान् विन्धि नत्वहं तेषु ते मयि. सात्विका म्हणजे सत्व गुणांमध्ये. सात्विक, राजसिक किंवा तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होत. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु तरी मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहे. भौतिक प्रकृतीचे सत्व, रज आणि तम हे तीनही गुण भगवान श्रीकृष्णापासून निर्माण झाले आहेत, परंतु भगवान श्रीकृष्ण या गुणांच्या अधीन नाहीत, म्हणून ते निर्गुण आहेत. आता श्लोक 13 पाहू. त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्या परमव्ययम. सात्विका म्हणजे सत्वगुण. सात्विक गुणमये म्हणजे गुणमय. भावई म्हणजे भावाद्वारे. सात्विक, राजसिक आणि तामसिक या त्रिगुणांनी मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाहीत. आता पहा, त्रिगुणांनी जे गोंधळलेले असतात ते जाणू शकत नाहीत की भगवान श्रीकृष्ण हे भौतिक प्रकृतीच्या अतीत आहेत. आता भौतिक प्रकृतीच्या प्रवाहामध्ये प्रत्येक जीवाला विशिष्ट शरीर मिळाले आहे, हो की नाही? त्यानुसार त्यांच्या क्रिया असतात. प्रकृतीच्या त्रिगुणात कार्य करणाऱ्या मनुष्याचे 4 वर्ग आहेत. ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र. यांच्यापेक्षाही खालील पातळीवर असतात त्यांना पशु म्हणतात. आपण या जन्मी कोण किंवा पुढच्या जन्मी कोण याची आपल्याला माहिती नसली तरी मायाशक्तीच्या प्रभावामुळे आपण स्वतःला भौतिक शरीरच समजतो आणि या प्रकारच्या त्रिगुणात अडकलो तर या गुणांचा सूत्रधार भगवंताचे आपल्याला विस्मरण होते. जर सद्गुणी सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाही तर रजो आणि तमगुणींची तर लोकांची व्यथाच काय सांगावी आता, हो की नाही? असं आहे. कृष्ण भावना ही त्रिगुणांच्या अतीत आहे आणि जे खरोखरच कृष्ण भावनेमध्ये स्थित आहेत ते वास्तविकपणे मुक्त आहेत. आता श्लोक 14 पाहूया. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेता तरन्ति ते. गुणमयी म्हणजे त्रिविध गुणांनी युक्त. माया म्हणजे शक्ती. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. आता पहा, भगवंताच्या असंख्य शक्ती आहेत, त्या दिव्य पण आहेत. जीव हे भगवंताच्या शक्तीचे अंश असल्यामुळे जरी दिव्य असले तरी ते भौतिक शक्तीच्या संयोगामुळे त्याची मूळ पराशक्ती आच्छादित झालेली असते. यामुळे त्याला मायेच्या प्रभावातून पार पडणे सहज शक्य होत नाही.
जीव हा भगवंताची शाश्वत पराप्रकृती आहे, परंतु भौतिक प्रकृतीच्या संयोगामुळे मोहही उत्पन्न होतो आणि तो त्यांचा मोहही शाश्वत असतो. भौतिक शक्तीचे नियंत्रण हे भगवंताच्या इच्छेनुसार होत असल्यामुळे जीव हा भगवंताच्या इच्छाशक्तीवर वर्चस्व प्राप्त करू शकत नाही. आता श्लोक 15 पाहूया. नमान दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया पह्यत ज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. दुष्कृतीन म्हणजे दुष्ट, आश्रिता म्हणजे धारण करणारे. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रकृती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत. आता पहा, गीतेत सांगितले आहे की केवळ श्रीकृष्णांच्या चरण कमलांना शरण गेल्यानेच मनुष्य भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमातून पार होऊ शकतो. पण जे नास्तिकवादी आपल्या निरीश्वरवादी वृत्तीमुळे भगवंताच्या योजना जाणू शकत नाहीत. रज तसेच तमोगुणाच्या प्रभावामुळे नास्तिकवाद्याच्या सर्व योजना ह्या निष्फळच ठरतात. उदाहरणार्थ हिरण्यकश्यपू आणि रावण हे दोघंही भौतिकदृष्ट्या विद्वान, तत्वज्ञानी, वैज्ञानिक, शासक आणि शिक्षक होते, परंतु त्यांच्या सर्व योजना धुळीस मिळाल्या. आणि अशा लोकांचे 4 प्रकार असतात. बघा आता त्यांच्या योजना कशा धुळीस मिळाल्या, कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे मूढा. हे मूढा लोक कशी असतात तर भारवाहक, कष्टाळू जनावरांप्रमाणे असतात. त्यांना आपल्या कष्टाचे फळ स्वतः भोगायची इच्छा असते, म्हणून ते भगवंतांना कर्मफळ अर्पण करू शकत नाही. आता दुष्कृती अर्थात दुष्ट हा लोकांचा प्रकार कसा आहे, त्यांना नराधम किंवा मनुष्यातील सर्वात नीच मनुष्य म्हणले जाते. नर म्हणजे मनुष्य आणि अधम म्हणजे नीच होय. हा दुसरा दुष्कृतीन, हा दुसरा प्रकार झाला. आता तिसरा प्रकार म्हणजे, आता आधी दुष्कृतीन झाला, आता दुष्कृती म्हणजे मायया पह्यत ज्ञाना. मायया पह्यत ज्ञाना होय. अशा लोकांचे प्रगाढ ज्ञान मायाशक्तीच्या प्रभावामुळे व्यर्थ झालेले असते, म्हणजे दुष्कृती. आता चौथा प्रकार म्हणजे ह्या दुष्कृती लोकांचाच प्रकार, पण आसुरम भावम आश्रित किंवा आसुरी वृत्तीचे लोक हे उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार करतात. म्हणून आता वरती उल्लेख केलेल्या मूढ, नराधम, भ्रमित, तर्कवादी आणि नास्तिकवादी हे सर्व शास्त्रांची, आचार्यांची संमती असली तरी सुद्धा भगवंताच्या चरणकमलांना शरण जात नाहीत. तर मंडळी, कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.